1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला। वर्षा ऋतू संपल्यानंतर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी संबंध प्रदेशाचा प्रवास करण्याचं ठरवलं। मध्ये 1948 मार्चमध्ये आले। त्याच्यापूर्वी सगळीकडे त्यांचं उत्साहानं भारत माता की जय म्हणून स्वागत झालं। जशूरच्या सीमेमध्ये जसे म्हणजे जिल्ह्याच्या सीमेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर परिस्थिती बदलली। तिथे काळ्या झेंड्यांनी त्यांचं स्वागत झालं। आज आपल्यासोबत आहेत प्रसन्नजी सप्रे, वनवासी कल्याण आश्रमाचे माजी कार्यकर्ते आणि प्रचारक, छत्तीसगड राज्यातील जशपूर येथून आले आहेत। नमस्कार सर, तरुण भारत लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। छत्तीसगड राज्यातील वनवासी कल्याण आश्रमातील कार्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात आधी त्यावेळची परिस्थिती सांगतो। काही भागाची जशपूरमध्ये वनवासी जनसंख्या 2/3 आणि वनवासींच्या अनेक समस्या आहेत। तर त्यापैकी कशी एक आहे ते जशूरच्या एका घटनेवरून आपल्याला कळेल। 1947 मध्ये आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर वर्षा ऋतू संपल्यानंतर तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी संबंध प्रदेशाचा प्रवास करण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे ते जशपूरमध्ये 1948 मार्चमध्ये आले। ते आले त्याच्यापूर्वी सगळीकडे त्यांचं उत्साहानं भारत माता की जय म्हणून स्वागत झालं। जशूरच्या सीमेमध्ये जसे म्हणजे जिल्ह्याच्या सीमेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर परिस्थिती बदलली। तिथे काळ्या झेंड्यांनी त्यांचं स्वागत झालं आणि भारत माता की जय नाही, झारखंड जिंदाबाद ह्या म्हणजे स्लोगन दिला तिकडच्या लोकांनी। आणि हे सगळं पाहून आणि ते जरा रविशंकर शुक्ला त्यांना जरा आश्चर्यच वाटलं। जशपूरला गेल्यावरती सगळे अधिकारी वगैरे आले सरकारी, आणि मग त्यांच्यासोबत त्यांनी काही गोष्टी केल्या। त्यांनी म्हटलं की हे इथे आहे काय, असा म्हणजे परिवर्तन जे आहे आणि देशद्रोही वातावरणासारखंच आम्हाला वाटलं। तर ते कशामुळे आहे, तर तिकडच्या ऑफिसरनी सांगितलं की इकडे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं काम फारच प्रभावी आहे। कोणतीही राष्ट्रीय अशी समस्या हल करणारा कोणताच शासनाचा सुद्धा त्यात सहभाग नाही किंवा कोणतीही संस्थासुद्धा अशी कार्य करणारी नाही, ज्याला आपण NOG म्हणतो। तर ही स्थिती असल्यामुळे त्यांचं फावलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येत वनवास्यांना त्यांनी मतांतरित केलेलं आहे, ईसाईयतमध्ये मतांतरित। आणि वनवासी कुल जी संख्या आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा अधिक ईसाई झालेले आहे। आणि जिल्ह्याची जनसंख्या जी आहे ती 66% वनवासी। तर ह्यामुळे ह्या लोकांचा जोर आहे आणि बाकी समाज असंघटित, त्यामुळे त्यांचं काही चालत नाही। तर ही स्थिती आहे। तर हे सगळं ऐकून आणि हे समजून की झारखंड म्हणजे त्यांना पाकिस्तानसारखा स्वतंत्र देश बनवायचा आहे ईसाई लोकांच्याकरता, नाव फक्त झारखंड। तर ही स्थिती असल्यामुळे मग त्यांनी विचार केला की तर करावं काय। तर त्यांनी वल्लभभाई पटेल आपले गृहमंत्री होते, तर त्यांच्याशी चर्चा केली। गृहमंत्र्यांनी सांगितलं की सामाजिक समस्या आहे, जर का तुम्ही फक्त शासकीय योजना आखल्या तर काही होणार नाही, आणि सामाजिक संस्था तिथे असेल त्याला जरा बळकट करायची, राष्ट्रीय वृत्तीची आहे। तर तिथे अशी कोणतीच संस्था नव्हती, तर त्यामुळे मग योजना आखली गेली ती गव्हर्नमेंटच्या माध्यमातून। आणि ठक्कर बापाचे एक शिष्य PG वणीकर, त्यांना वनवासी कामाचा खूप अनुभव होता ठक्कर बापाच्या मार्गदर्शनाखाली। तर म्हणून त्यांना डायरेक्टर म्हणून पाठवलं वणीकरांना, आणि मग त्यांनी योजना सगळी बनवली। तर त्यात वनवासी लोकांना शिक्षित करणं, जागृत करणं, त्यांच्या काही समस्या ज्या ज्या आहे, आर्थिक असो की स्वास्थ्यसंबंधी असो की कोणती असो, तर त्याचं सगळं निराकरण करणं आणि त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत कशी होईल ह्याच्याकरता प्रयासरत राहणं। तर अशा प्रकारची त्यांनी योजना केली। त्यावेळेला बॅकवर्ड कम्युनिटी म्हणायचे, त्यावेळेला जनजाती हा शब्द आला नव्हता। तर बॅकवर्ड कम्युनिटी वेलफेअर स्कीम म्हणून एक
राष्ट्रीय अशी योजना राबवून आणि वणीकरांना त्याचं डायरेक्टर म्हणून पाठवलं. आता सगळीकडे त्यांनी नियुक्ती केली जिथे वनवासी समाज आहे, पण जशपूरमध्ये कोणाला नियुक्त करावं? कारण की सरकार तिथे काम करू इच्छित असेल तर तिकडची जनता त्यांचा विरोध करेल. तर तिथे कोणीतरी फारच दणकट माणूस आणि खूपच विचारशील माणूस आणि अशा प्रकारे कार्यकुशल माणूस धाडला तरच तिथे काम करू शकतो. आणि हिंमतवाला असला पाहिजे की विरोध झाला तरी तो त्याचा सामना करू शकेल. तर शेवटी त्यांना एक नागपूरचे रमाकांत केशव देशपांडे म्हणून वकील भेटले आणि त्यांच्याशी त्या गोष्टी झाल्या. तर त्यांच्या लक्षात आलं की हे काम करू शकतील. मग त्यांना विचारलं की तुम्ही तिथे काम करायला जा, मी तुम्हाला एक मोठे ऑफिसर बनवून धाडतो त्या जशपूरमध्ये. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी संघाचा आहे आणि आपल्या अधिकाऱ्यांना विचारून मग मी तिथे येतो. तर त्यांनी विचारलं संघाच्या अधिकाऱ्यांना आणि त्यांनी म्हटलं की हे काम राष्ट्रीय काम आहे, तू जा. तर मग देशपांडेजींनी म्हटलं जातो. ते गेले, नियुक्त झाले. आता तिची स्थिती काय होती जशपूरची हे एक घटना मी सांगतो. 47मध्ये जेव्हा हे सगळे निघाले, मुख्यमंत्री जशपूरमध्ये आल्यावरती जे सांगितलं की झारखंड जिंदाबाद, गो बॅक रविशंकर वगैरे वगैरे, तर हे आणि काळे झेंडे हे सगळं पाहून ही स्थिती बदलायला काय करावं, तर हे सगळी योजना बनली. तर त्या देशपांडे जशपूरनगरला आले. आता ह्या स्थितीमध्ये त्यांनी काम केलं आणि एका वर्षात 100 शाळा उघडल्या. जेव्हा त्यांनी डिपार्टमेंटला सांगितलं की 100 शाळा उघडणार, तर डिपार्टमेंट म्हटलं की तुम्ही 10 शाळा उघडल्या तरी खूप आहे, तिथं खूप विरोध होणार. पण त्यांनी म्हटलं की नाही, 100 दिलं तरच ठीक आहे. 10 शाळा उघडून तिथली समस्या ही समाप्त होणार आहे का? 600 गावं आहे, तिथे 10 गावाचं काय चालणार आहे? तर कमीत कमी 100 शाळा पाहिजे. मग ते केलं. खूप विरोध होता तरीसुद्धा देशपांडेजींनी 100 शाळा उघडल्या, त्या विरोधात उघडल्या. आणि आपल्याजवळ त्यांनी जे शिक्षक वगैरे नियुक्त केले ते दणकट शरीराचे पाहूनच नियुक्त केले की जर का काही विरोध झाला तर ते त्याचा सामना करू शकतील. म्हणजे शिकलेलं तर असतात पण दणकट शरीर, फक्त हुशार आहे एवढं नाही. तर अशा प्रकारे त्यांनी 100 शाळा चालू केल्या आणि तिथे विरोध झालाच. म्हणजे मारपीटसुद्धा झाली, विरोध झाला, देशपांडेजींचा सुद्धा विरोध झाला, सगळं झालं. पण देशपांडेजींनी हे सगळं केलं. तर हे 100 शाळा झाल्या. तर स्वतः ठक्कर बापा पाहायला आले. त्यांचं वय त्यावेळेला 80 वर्ष होतं आणि तिथे आले, सगळं काही पाहिलं. त्यांनी प्रवेश केला तर कोणताही विरोध तिथे दिसला नाही, जसं रविशंकर शुक्लाला दिसला होता. तर त्याला वाटलं की नाही, परिवर्तन झालं आहे. मग तिथे येऊन सगळी गोष्टी केल्या, देशपांडेजीशी गोष्टी केल्या. देशपांडेजींना तिकडचं काम दिलंच होतं. तर हे सगळे तर खुश झाले आणि त्यांनी बक्षीस दिलं रुपये. इतक्या हे ठक्कर बाबा खुश झाले होते. असो, पण आता झालं काय, 52 आला, इलेक्शन होणार. तर 51 सालापासून मग ते राजनेता असतात त्यांची गतिविधी चालू झाली आणि काँग्रेसचे लोक मिशनकडे गेले की आम्हाला वोट द्या. मिशनरी म्हटलं की तुम्ही इथे देशपांडेजी नावाचे जे एक सज्जन आलेले त्यांना इथून ट्रान्सफर करा. त्यांना जर का तुम्ही ट्रान्सफर केलं इथून तर मग आम्ही तुम्हाला सहयोग देऊ. पहा आता कसे म्हणजे ख्रिश्चन मिशनरी असतात, ह्याच्यावरून तुम्ही विचार करू शकता. तर देशपांडेजींना सस्पेंड केलं असंच मामूली अशा कोणत्या तरी कारणावरून आणि त्यांना चंद्रपूर जिल्ह्यात गडचिरोलीमध्ये धाडलं. तर तिथे ते 1.5 वर्ष सस्पेंड होते आणि जे चार्जेस होते ते काही कोणतंच म्हणजे खोटे असल्यामुळे काही झालं नाही आणि त्यांना पुनर्नियुक्ती दिली. देशपांडेजींनी म्हटलं की माझी पुनर्नियुक्ती तुम्ही करताय ठीक आहे, पण मी जशपूरमध्ये बदनाम झालं की मी पैसे खाल्ले, तर तुम्ही मला जशपूरमध्ये नियुक्ती दिली तरच मी जॉईन करीन, नाहीतर सर्व्हिस जॉईन नाही करणार. गव्हर्मेंट झुकली 52 नंतर, म्हणजे 53-54 ही गोष्ट आहे. नाही 48मध्ये तर सस्पेंड केलं होतं, त्यावेळीची गोष्ट आहे. मग त्यांना 52मध्ये
पुनर्नियुक्ती केली इलेक्शनच्या नंतर. आणि देशपांडेजींनी 52मध्ये पुनर्नियुक्ती झाल्याबरोबर आणि गव्हर्मेंटला आपलं रेझिग्नेशन दिलं. मेमध्ये रेझिग्नेशन दिलं गेलं होतं. त्यानंतर मग त्यांनी आपलं पुन्हा तिथे जशपूरमध्येच राहून आता काहीतरी काम करायचं ठरवलेलं असल्यामुळे, म्हणजे वकिलीचं काम, आणि त्याच्यावरती मग आपलं हे सामाजिक काम करू हा त्यांचा उद्देश होता. परमपूज्य गुरुजी संघाचे सरसंघचालक त्यांना भेटून म्हटलं की तुम्ही एक प्रचारक इथे द्या, मला तर कमवावंच लागेल, वकिली करावी लागेल, आणि ते करत असताना काम मजबूतीनं उभं करणं कठीण आहे, तर त्याच्याकरता एक पूर्णकालिक पाहिजे, तर एक चांगला प्रचारक द्या. तर गुरुजींनी स्वीकृत केलं आणि तिथे मोरूभाऊ केतकर ह्या नावाचे खंडवा जिल्ह्यामध्ये प्रचारक होते, तर त्यांना तिथे धाडलं. ते आले ऑक्टोबरमध्ये, म्हणजे 1952च्या. आणि मग त्यानंतर देशपांडेजींनी सगळं म्हणजे तयारी करून डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यात 26 डिसेंबर रोजी एक यज्ञ वगैरे करून आणि एक घोषणा केली की इथे आपण एक सामाजिक काम करू, शाळा आणि छात्रावास चालवायचा आहे, आणि विशेष करून वनवासी मुलांचा. तर अशा प्रकारे माध्यमिक शाळा आणि एक छात्रावास चालू झाला. माध्यमिक शाळेमध्ये 12 मुलं, ही 12 मुलं सगळी आपल्या छात्रावासमध्ये, आणि एक मुलगा 9वीचा होता, ते आपलं शाळा तर माध्यमिकच होती, 5वीपासून चालू होते, तर हा 9वीचा मुला त्याला सुद्धा ठेवलं. तर छात्रावासमध्ये 13 मुलं आणि त्यापैकी 12 मुलं आपल्या शाळामध्ये. तर अशा प्रकारे शुभारंभ झाला नागरिकांच्या समोर जशपूरच्या. आणि ह्याकरता जे मदत दिली, जागा पाहिजे होती, जागा खरीदणं तर संभव नव्हतं, आणि आपल्याला तर सगळं म्हणजे काम 0पासून चालू करायचं होतं. तर तिकडचे एक राजा, जे जशपूर नगरचेच राजा आहे, तर त्यांनी आपला एक जुना महाल दिला जो जवळजवळ रिकामाच होता, आणि त्याच्या काही खोल्या दिल्या म्हणजे छात्रावास चालेल आणि शाळा चालू होईल. तशा प्रकारे त्यांनी प्रारंभिक आपल्या कामाला प्रारंभापासून सहयोग दिला होता राजासाहेबांनी, आणि अशा प्रकारे ही शाळा चालू झाली. एकतर हे आता ही जी परिस्थिती होती त्याच्याकरता एक शाळा आणि एक छात्रावास यांनी काही होणार नव्हतं, पण लोकांचा विश्वास जिंकण्याकरता शाळा छात्रावास आपली चालू झाली. ती 8-10 वर्ष चालू राहिली आणि त्यानंतर सुद्धा चालू आहेच, आजसुद्धा आहे. पण आता लहान गावात जाऊन आणि काहीतरी जागृतीचं काम केलं पाहिजे हे आवश्यक होतं. म्हणून 1962मध्ये एक अभियान घेतला की गावागावात रामायण मंडळ्या स्थापन करायच्या, आणि गावागावात म्हणजे जिथे स्थापन झाली मंडळी तिथे रामायणाची हे द्यायची आणि साप्ताहिक भजन कीर्तन करायचं, म्हणजे जागृती आणि संघटन ह्या दृष्टिकोनातून हे काम चालू केलं होतं. तर हे काम चालू केलं. आता हे काम ज्यांनी चालू केलं त्यांना जरा अध्यात्माचं आल्यामुळे ते गेले, आणि हे काम जे मजबूतीने व्हायला पाहिजे होतं ते संघाचे प्रचारकच होते, तर ते गेल्यामुळे हे काम मग रखडलं असं आपण म्हणू, किंवा स्वरूप नाही घेऊ शकलं असं म्हणू. आणि तिथे दुसरे जे केतकरजी प्रचारक होते ते तिथेच होते, पण काम नवीन असल्यामुळे त्यांना आपलं मुख्यालय सोडता नव्हतं येत, म्हणून मग तिथे काही प्रयास करून अन्य लोकांना आणून आणि मग गावागावात हे सगळं स्थापना झाली. तर हे भजन कीर्तन मंडळांची आणि रामायण मंडळांची, तर हे 108 ठिकाणी झाले. 1962मध्ये चालू झालं असेल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, आणि रामनवमी 63मध्ये ह्या सगळ्या मंडळांचं आणि एक एकत्रीकरण जशपूरमध्ये झालं. आणि त्यात श्री परमपूज्य गुरुजी संघाचे सरसंघचालक ते तिथे आले आणि हे सगळं उद्घाटनसुद्धा केलं. आणि हे जे रामायण स्वरूपाचं जे एक सभा झाली होती, सगळ्या गावाच्या 108 मंडळ्या झाल्या होत्या तोपर्यंत, तर त्या सगळ्या मंडळ्या आल्या होत्या. म्हणजे 5-6 हजार लोकांची तिथे 6-7 हजार कमीत कमी असतील असं मला वाटतं. तर मी तिथे गेलो होतो.
तर 6-7 हजार लोकांचा समूह आला होता आणि एक उत्साहाचं वातावरण झालं होतं. पण त्यानंतर जे भीमसेन चोपडा प्रचारक होते, गावागावात फिरून हे सगळं उभं केलं होतं, ते सोडून गेले. कारण त्यांना जरा उपरती आली होती, अध्यात्मात जायचं होतं, म्हणून सगळं काम सोडून ते गेले. संघाचे प्रचारकच होते असं होतं. तर ते गेल्यामुळे हे काम रखडलं असं मी म्हटलं होतं, ते ह्यामुळे रखडलं. पण तरीसुद्धा मंडळाचं स्थापित झाल्याच होता. मग कसंही करून त्या मंडळा कशा मजबूत होतील इथे मग लक्ष द्यायचं आवश्यकता झाली. ही 63ची गोष्ट आहे. मग 66मध्ये तिथे आता कोणीतरी एक आणखीन पाहिजे म्हणून मलाच धाडलं, मी तुमच्याशी गोष्टी करतो आहे. तर तिथे गेलो आणि ते सगळं संघटनेचं काम मजबूत केलं. आता पहा, एक छोटीशी गोष्ट सांगतो तर ह्याचा काय असर होतो संघटनेचा आणि जागृतीचा हे सांगायला. त्या छोट्याशा 500-600 गावाकरता जवळजवळ 20-25 गोरे पाद्री आणि नन होते. आणि त्याच्याशिवाय केरळचे पाद्री आणि लोकल पाद्रीसुद्धा होते. ते सुद्धा शेकडा एक जवळजवळ 200 असतील असा माझा अंदाज आहे. तर इतक्या गावाकरता इतके पाद्री, विदेशाचे नन आणि लाखो करोडो रुपये त्यांच्याजवळ, अनेक हायस्कूल, छात्रावास आणि ते सुद्धा मोठे मोठे. तर हे सगळं असूनसुद्धा काय झालं कल्याण आश्रमाच्या कामामुळे हे. आता ह्या लोकांचा दरारा होता. एक गोरा पाद्री घोड्यावरून निघायचं, त्यावेळेला रस्ते कमीच होते. आणि मग रस्त्यामध्ये कोणी उभा राहून आणि पाद्रीला विष नाही केलं तर तो घोड्याचा चाबूक त्या माणसाला मारायचा आणि तो मार खाऊन चुपचाप असायचं. ही स्थिती होती कल्याण जशपूरची. आता हे सगळं जे संघटनेचं काम झालं त्याचा असर सांगतो. ही घटना बहुतेक 1968-69 असावी. आपल्या रामायण मेळ्या 63पासून चालू झाल्या, 66पासून ते मजबूत झालं. तर 2-4 वर्षात काय झालं हे कळावं म्हणून तोच पाद्री एकदा असा निघाला. आमचा जो हे जे श्रद्धा जागरण आम्ही काम म्हणतो ह्याचा जो प्रमुख होता गणेशराम, तो गावात आणि तरुण मंडळीच्या बरोबर उभा होता. तो सुद्धा तरुणच होता, 25 वर्षाच्या आतला. तर सगळे मजेत उभे होते. तेवढात एक गोरा पाद्री घोड्यावरून, तोच जो सगळ्यांना चाबूक मारायचा, तिकडनं निघाला. आणि ह्या लोकांच्या मधून जात असताना, म्हणजे त्या रस्त्यावरून जात असताना, त्यांच्यासमोरून जात असताना ह्या मुलांनी म्हटलं की पहा, हा पांढरा कुत्रा जातो आहे. आणि हे ऐकून तो पाद्री आपलं ही करत हसत निघून गेला. म्हणजे जो चाबूक मारायचा त्याला प्रणाम न करता कुत्रा म्हटलं, त्याला समजलं तरीसुद्धा तो निघून गेला. आता हा आहे सामाजिक बदल. हा एक सामाजिक बदल जो झाला ह्याच्यावरून लक्षात येईल की तिकडचा समाज पहिलेसुद्धा पाद्र्यांना म्हणजे काही त्यांना मानत नव्हता आतून, पण उभं राहून त्याला विष करावं लागत होतं. आता त्याच्या ठिकाणी संघटित झाल्यामुळे जो एक आत्मविश्वास, शक्तीचा विश्वास निर्माण झाला, त्यामुळे त्याच पाद्र्याला कुत्रा म्हटलं आणि त्या पाद्रीने काही केलं नाही, निघून गेला. तर हा सामाजिक बदल फार मोठा असतो आणि तो फार महत्त्वाचा असतो, एवढंच मी इथे सांगू इच्छितो. तर हा कल्याण आश्रमाचा एक उद्देश की कशा प्रकारे आणि हळूहळू करून समाज जागृतीच्या कामात निघाला होता, ते व्हायला लागलं, हे एक सांगण्याचा माझा हेतू होता. आणि हे जागरणाचं कार्य जे झालं त्यामुळे तिकडच्या आसपासचा समाज खूप जागृत झाला. आणि ह्या लोकांचा जे एक दरारा होता आणि सरकारी कर्मचारीसुद्धा काम करू नव्हते शकत, तर त्यांचा दरारा खतम झाला. एवढंच नाही तर हिंदू समाज जो होता, एकूण हिंदू समाज तर अर्ध्यापेक्षा जास्तच होता. हे लोक तर वनवासी समाजाचा अर्धा भागाला केलं होतं. तर हा सगळा समाज संघटित झाला, तो कल्याण आश्रमामुळे झाला आणि तिकडची राष्ट्रीय शक्ती आणि मजबूत झाली.